हॅलो गाईस, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तो सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे आणि ब्रेकफास्ट पण रेडी आहे. ब्रेकफास्ट नॉट ब्रेकफास्ट, इट्स माझं काय ब्रेकफास्ट. मी काय खाणार आहे हे मोठ या आणि याच्यासाठी साबुदाणा खिचडी. सो आता पण मला मस्तपैकी कळत नाही कशी झाली आहे. ब्रेकफास्ट करणार आहोत आम्ही आणि उसके बाद माझे हे 2 पार्सल येऊन आहे, हे पण दाखवणार मी काय आहे. पण No मला idea. माहित नाही मी ते घालणार आहे की नो नाही. आयडिया. दिवसाचे मी 5-6 आता येतात. फंक्शन साठी काहीतरी वेगळं वेगळं मागवलंय. पण मला नाही माहिती मी ते घालणार की नाही. हा बाहेर चाललाय, मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवेन आता, कारण याला वेळच नाही मिळत आहे ह्याचं कुर्ता वगैरे दाखवायला. तू दाखवणार आहे यप, कधी? मग मी संध्याकाळी थांबू आज. तुझ्यासाठी? यप, ठीक आहे, मी ट्राय करून बघते आधी. नाईस. दिसण्यात तर नाईस वाटत आहे. आता खाऊन चेक मी करणार. जेव्हा फर्स्ट टाइम बनवला होता तेव्हा इकडेच बनवलं होतं यांच्याकडे. कोणीतरी आलेलं होतं तेव्हा पाहुणे. सगळं घरातला कचरा दाखवत आहे तू. नाही. छान ना. आणि आता मला हे बनवता आलेलं आहे. आता मी नेहमी बनवते छान. सो आता माझी अंघोळ व्हायची आहे, दिसतच असेल ते. आता मी फ्रेश वगैरे होते आणि मग मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय. माझ्या वस्तू दाखवेन. हा आल्यानंतर ह्याचं हा सगळं दाखवेन. ओके ओके ओके. तो ऑन नाही केलं होतं ना आधी. ओ ओ ओ. माझ्याकडे खूप मस्त डिझायनर ब्लाऊज आहे. त्याच्यासाठी मी ही साडी मागवली आहे हळदीत घालायला. सुंदर वाटत आहे, रेडी टू वेअर साडी आहे. वा, निऑन कलर आहे. निऑन कलर मला सूट करणार. चांगलं वाटतं. माझा ब्लाऊज कुठे आहे दादा? हा रंग करेक्ट आहे. माझी साडी लावून पण माझी साडी ते सेमच होतं ना. हे व्हिडिओ सुरू आहे. परफेक्ट. मी घालून बघणार नंतर, है ना. आज मला ट्रायल करायला लागेल ना तसे कपड्यांचा. आज मी दुसऱ्या पण याचा ट्रायल करेन. हे तर परफेक्ट झालाय. हे खूपच परफेक्ट वाटत आहे आणि रेडी टू वेअर. ही तर घरची साडी आहे पण याच कलरचं ते ब्लाऊज आहे, म्हणून हे मॅच करून बघितलं आणि ब्लाऊज स्टिच करायला. ते कसं कसं घालायचं बघायला लागेल. मे बी असं असं काहीतरी पण नाईस. आता मी दुसरं पार्सल ओपन करते. आय गेस ह्याच्यात 2 ड्रेसेस आहेत, पण त्यातलं मी एक रिटर्न करणार आहे कारण ते मी मागवलं होतं पण मग ते काम झालं माझं. आता ते मला नाही लागणार तो ड्रेस. नाही ठेवणार मी हा ड्रेस पण आहे सुंदर. हे समथिंग असं काहीतरी आहे. अभि तू माझा खरं बरोबर व्हिडिओ होता. असं काहीतरी आहे पेप्लम टाईप आणि याचा पॅन्ट खूप सुंदर आहे. मी घालून दाखवणार का थोड्या वेळाने. वाव, मला हे पण घालायची इच्छा होती आता. ते बघणार हे ब्लाऊजवर जर हे पण सूट झालं तर हे घालणार किंवा मग हे किंवा बघ ते साडी. पण मला असं वाटतं साडी घालायला पाहिजे आता ना. साडी साडी ठीक आहे, बघेन. आणि हा खूप सुंदरसा ड्रेस मला मिळाला मिंत्रावर. हे बघ घालून दाखवेन आता हे सगळं. हाय. अभि किती वेळचा वॉशरूम मध्ये जाऊन बसलाय आणि याला बाहेर जायचं होतं पण मला ना माहित काय असा टाइमपास करत आहे. हा जी रिंग अशी टाकलेली होती घालून माझ्या. सो मला आता असं वाटतं माझी आंघोळ अजून व्हायची आहे पण मला असं वाटतं मी ड्रेसेस ट्राय करून बघायला पाहिजे पटापट. आणि मग थोड्या वेळ ती साडी मी आत्ता ट्राय नाही करणार कारण त्याचं ब्लाऊज स्टिच म्हणजे ते रेडी ब्लाऊज आहे ॲक्च्युली. मी ते खूप महागाचं ब्लाऊज घेतलं होतं माझ्या हळदीच्या वेळेस
ते मला कुठेतरी आता घालायचं होतं, म्हणजे हळदीचं होतं. म्हणून मग मी विचार केला की आता जे फ्रेंडचं लग्न आहे तिकडे त्याच्या हळदीला मी ते घालणार, आणि ते खूप मस्त डिझायनर ब्लाऊज आहे. म्हणून मी ही साडी मागवली, जी मी तुम्हाला आत्ता दाखवली होती. मला बोलता का नाही आता, जी मी तुम्हाला आत्ता दाखवली होती ओपन वगैरे करून. सो ती मी तेव्हा नंतर घालून दाखवणार. पण मला असं वाटतं हे 2 ड्रेसेस मी आत्ता घालून दाखवते, कारण अभि पण घरी आहे. मग नंतर अभि घरी नाही राहणार जेव्हा मी ट्राय करणार. आणि मी आता ट्राय करते आणि मग त्याला दाखवते की कसं वाटतंय, कसा तो ड्रेस वाटत आहे. आणि डेफिनेटली मला असं वाटतं मी हा ड्रेस ठेवणार आहे, पण मी बघते आधी ट्राय करून कसा वाटतो वगैरे वगैरे वगैरे. आणि अभिला विचारते मग मी. हे बघ मागून काय असं आहे, तुम्हाला उलट दाखवत होती. लाईट्स लावू. हां आता लाईट लागला. आणि हा तो ड्रेस जो मी मिंत्रावरून मागवलाय, खूप सुंदर आहे, खूप सुंदर, परफेक्ट झालाय. मला हे थोडंसं ढिलं, म्हणजे मला असं खूप टाईट घालायला नाही आवडत. हे बघ किती लूज आहे. सो मला असेच ड्रेस आवडतात, म्हणजे लूज घालायला आवडतं. आणि खूप सुंदर आहे. मला आधी वाटत होतं हे जे आहे हे उलट आहे, असं वाटत होतं हे मागून असायला पाहिजे. पण मे बी त्यांनी असं छोटंसं एक डिझाईन सारखं दिलं आहे, कारण हे आतला प्लेन कापड आहे. आणि हा असा काही ड्रेस आहे, खूपच सुंदर आहे. हा छान हिल्स वगैरे घालणार तर बरोबर होणार. आणि मला खूप छान असं परफेक्ट बसल्या, मस्त वाटत आहे. आता अभिला विचारते कसं वाटतं त्याला. त्याला पण आवडेल हा ड्रेस, कारण मला असे सिंपल आवडतात आणि त्याला आवडेल आय गेस. इकडे येऊन सांग. पटकन पटकन ये, पटकन ये, पटकन पटकन ये. बघ कसं वाटतंय. चांगलं तर वाटत आहे, बढिया. तू 2 दिसत आहे, 2. एक ओरिजिनल आणि एक मिरर. छान वाटतंय ना असा सिंपल, अगदी कोणत्या छोट्या छोट्या फंक्शन मध्ये किंवा कधी कुठे जायला वगैरे पण छान वाटतं ना. नॉर्मल फंक्शन्स मध्ये पण. ये मग आपण इकडेच ब्लॉग बनवू. आता मी दुसरा पण घालून दाखवेन. मी दिसतच नाही, हा फोन कसा पकडायचा असा असा. हा ह्याचे केस बघा कसे वाढले. सो मी दुसरा ड्रेस घालून दाखवते पटकन. आता हा नेक्स्ट ड्रेस. अभि हा खूप मस्त वाटत आहे मला. हा पण कॅज्युअल. पण हा आता कॅन्सल केला, हा कदाचित मी रिटर्नच करणार. कारण मी हा मागवला होता, पण मग ह्याच्या अल्टरनेटिव्ह मध्ये माझ्याकडे झाला आता दुसरा ड्रेस. मग मी का करणार ना याला ठेवून. पण खूप सुंदर ड्रेस आहे हा, खूप मस्त. म्हणजे जर रिकमेंड करायचं झालं तर मी ह्याला आउट ऑफ देईल. आणि काय म्हणते त्याला, असं हायली रिकमेंड करेन. नाईस. दिसत पण चांगला, सूट पण करत आहे. हा ना, कोणालाही सूट करण्यासारखा ड्रेस आहे. आणि ना मी खूप वेळपर्यंत शोधत होती की हे घालायचं कसं. ह्याला काही स्लीव्स वगैरे नाही आहे, असं नॉर्मल एक छोट्या टॉप सारखं घालायचं. आणि हे पूर्ण ओपन केप आहे, याला केपच म्हणतात कदाचित त्याला. पेप्लम वगैरे स्टाईल आहे ही. आणि केप आहे असं फुल स्टिच्ड, वेगवेगळं नाही आहे, असं अटॅच्ड आहे. तर हे तसं घालायचं. पण खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर, मस्त. अशी मी दिसतच नाही, मला घेता नाही आता असं साईडला फोन पकडून. ओके हां असं खूप मस्त याचं हे येत आहे लुक. हे मी असं दाखवते. मग असं दाखवलं पूर्ण घरातला पसारा. इकडे बघा किती पसारा, इकडे बघा किती पसारा. इकडे नाही पसारा. पण असं मस्त, खूपच मस्त फिलिंग येतं ऍक्च्युली घालून. वाह तेरी मेरी मिल दिया. आज आम्ही सकाळपासून हेच गाणं म्हणतोय, कारण अभिने त्याच्या इंस्टाग्रामला एक पोस्ट ठेवलाय आणि त्यात हे गाणं टाकलं त्यांनी. तो केव्हाचा म्हणत आहे म्हणून मी पण म्हणत आहे. चला आता हे झालं. आता मी तुम्हाला
नेक्स्ट दाखवेन काही वेळाने, ती साडी दाखवेल. आणि परत एक मी ड्रेस घेतलाय, तो मी खूप सिम्पल, म्हणजे त्याच्यात असं काही दाखवण्यासारखं नाही आहे. पण किती वेळची अशी बॅक कॅमेरानी बोलत होते, मला खूप असं विचित्रसं वाटत होतं. सो त्याच्यात एवढं काही दाखवण्यासारखं नाही आहे. पण ते पण मी, म्हणजे तो पण ड्रेस मी फॉर दिस वेडिंग प्रेप्स म्हणून घेतला. म्हणजे या लग्नात त्यांच्याकडे पूल पार्टी वगैरे आहे, कारण रिसॉर्टवर लग्न आहे ते, एका रिसॉर्टवर पेंचच्या. सो तिकडे ते मी पूल पार्टीमध्ये घालणार आहे. सो म्हणून तो पण दाखवेन. हा बघा बिमार, बिचारा अभि बिमार. खोकलून दाखव. हिच्या हातात बघा औषध. सो हा एक ड्रेस आहे, तो मी जो पूल वाला म्हणत होती, पूल पार्टी वाला. सो हा खूप सिम्पल ड्रेस, पण अभि कसा वाटतं सांग. म्हणजे मी तुला जंगल थीमला दाखवतो. सूट करेल. जंगल थीम रिसॉर्ट मध्ये आहे, पूल पार्टी. फक्त मला थोडं हे व्हाईट व्हाईट जे आहे ते इतकं खास नाही वाटलं. असं वाटलं खूपच जास्त व्हाईट वाटत आहे. असे स्टिकर लावून. पण सांग ना, जेन्युइन सांग, अगदी ऑनेस्ट वाला हा ना. मला छान दिसता हा. येस. हाईट वगैरे वाईज छान झालाय. ह्याच्या खाली मी मस्त छान हिल्स घालेन असे वाले आणि जाणार. बाय बाय. अभी हम जा रहे हैं काम से. बाय बाय. हा मी दिसत नव्हती त्याच्यात. सो आता हा चाललाय फायनली. खूप वेळपासून जातो. बाय बाय. अभि व्यवस्थित व्लॉग बाय बाय बाय. हा नाही करू शकत व्यवस्थित, हा फक्त असं करणार. चला मी नंतर बाकीचे ड्रेसेस वगैरे सगळं दाखवेन. ओके बाय. व्हिडिओ सुरू करायचा असला की फॅन ऑफ करायला लागतो, दार वगैरे सगळं बंद करा, सो दॅट आवाज बरोबर यायला लागेल. तर हळूहळू मी ते घेणार. माईक घ्यावं लागेल कदाचित, कारण क्लिअर आवाज यायला. सो मी जे ब्लाऊज म्हणत होती माझं, मी ते दाखवते. हे ते ब्लाऊज आहे, तेव्हा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ब्लाऊज. आणि मग ती मिंत्रावरून जी साडी मागवली ती, आणि मग आता मी ट्राय करून बघणार. सो हे ते ब्लाऊज आहे आणि खूप मस्त आहे. असं वरून असं खूप वेगळ्या टाईपची ही नेट आहे. ते ब्लाऊज आहे आणि हे असं काही आहे. आणि त्याच्यावर ही साडी सेम कलर आणि कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलर. चलो पहन के देखते हैं. सो हे ब्लाऊज आणि ही अशी ड्युएल टोन वाली साडी. इकडे बघ, मस्त लुक येत आहे आणि इतकं परफेक्ट मॅच झालाय ब्लाऊज आणि साडी दोन्ही. ह्याच्यावर अशी छोटी छोटी लेस पण आहे, ती पण छान दिसत आहे. पण मी विचार करते की ह्याला असं घेणार, असं म्हणजे असं पदर प्लीटेड वाला. कुठे गेलं याची लेस. हां, असं प्लीटेड घेणार, प्रॉपर करून सगळं, सो दॅट मी असं फ्रीली राहू शकणार, नाचू शकणार, सगळं एन्जॉय वगैरे करू शकणार. अदरवाईज ते सिंगल पदर असा असला तर मग ते मला असा हात ठेवायला लागणार, जे की मला थोडंसं अनकम्फर्ट वाटेल. बघेन मी वेळेवर काहीतरी जे जास्त बेटर वाटेल तेव्हा ते करेन. पण हे असं पण छान वाटते. सो ही पण साडी मी मिंत्रावरून घेतली आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर मी ह्याचा पण रिव्ह्यू टाकेन आणि त्यात मी लिंक वगैरे पण टाकेन. सो ही अशी काही साडी मस्त वाटत आहे. आणि ब्लाऊज तर माझं खूप सुंदर आहे. ह्याला अशी छोटी छोटी इथे प्लीट आहे. खूपच मस्त ब्लाऊज आहे. सो मला मस्त मजा येतं हे सगळं घालून. आणि एकदम एक्झॅक्ट मॅच झाला आहे कलर, म्हणून खूप जास्त चांगलं वाटतं आहे. मी ह्याच्यासाठी खूप आम्ही मार्केट फिरलो की ह्याच्यावर काहीतरी असं खालचं स्कर्ट बनवायचं किंवा ड्रेप पॅटर्न बनवायचं वगैरे, त्याच्यासाठी कपडा पाहिजे होता मला. फिरलो पण मग काहीच असं मॅच होण्यासारखं असं काही मिळालं नाही एक्झॅक्ट. मला हाच कलर हवा होता असं काही नव्हतं. मला वेगळा कलर पण चालला असता, पण आम्हाला काहीच नाही मिळालं असं खास. मी फ्लोरल प्रिंट वगैरेमध्ये खूप छान असं काहीतरी बघत होती, ग्रीनिश वगैरेमध्ये, पण नाही मिळालं. आणि नंतर मग मला ही साडी मिळाली मिंत्रावर आणि मग इट. चला आता आय गेस मी माझे सगळे कपडे दाखवले. अभिषेक घरी नाही आहे आणि त्याला ॲक्च्युली थोडा वेळ मिळत नाही आहे. सो जेव्हा केव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो त्याचा व्हिडिओ बनवेन, त्याच्या ड्रेसेस वगैरेचा. आणि मग परत आम्ही दाखवू तुम्हाला नेक्स्ट आम्ही काय करतो आहे. तोपर्यंत बाय.